नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मानदुखी, कंबरदुखी, दबलेल्या नसेवर विना ऑपरेशन उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विराज भंडारी सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदा, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मार्मा थेरपी, विस्केरल मॅनिप्युलेशन यांचे परदेशात प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. केरलापासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याचे विकाराची आधुनिक उपचार पद्धती विना ऑपरेशन याचे प्रशिक्षण देखील त्यांनी घेतले आहे. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम केलं आहे. विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क बल्ज, डिजनरेटिव्ह स्पाइन, कर्विकल पेन, ल्युंबर पेन, हर्नियाटिक डिस्क, स्लिप डिस्क, 10 मिनिटापेक्षा चालता न येणे, पाय जड होणे, बधीर होणे, मुंग्या येणे, चक्कर येणे यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा संगम केला. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 10,000 पेक्षा जास्त मणक्याच्या विकारांचे रुग्णांचे उपचार न ऑपरेशन करता त्यांनी केले आहे. डॉक्टर भंडारी यांचे वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. 10,000 मणक्याच्या रुग्णांचे ऑपरेशन वाचविल्यामुळे लीडिंग आयकॉन ऑफ महाराष्ट्र श्री आदित्य ठाकरे, श्री दिलीप वळसे पाटील आणि सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. चला तर मग आज चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. सर, सर्वात आधी तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं स्लिप डिस्क म्हणजे काय असतं? स्लिप डिस्क म्हणजे दोन मणक्यांच्या मध्ये न्यूक्लियस पल्पस म्हणजे दोन मणक्यांच्या मध्ये एक प्रकारची गादी असते. ती गादी ही पाण्याची असते. बऱ्याच वेळा गादीमधलं पाणी जे आहे ते मागच्या दिशेला पुढे मागे वर खाली सरकतं आणि ते सरकल्यानंतर ज्या दिशेला जाईल त्या बाजूची नस ही दबली जाते. म्हणजे नर्वस सिस्टीम, नर्व्स जे आहेत त्या दबल्या जातात आणि त्या दबल्यामुळे पेशंटला प्रथमतः पहिल्या स्टेजमध्ये दुखायला लागतं. त्यानंतर काही दिवसांनी मुंग्या यायला लागतात, पाय जड व्हायला लागतो, बधीर व्हायला लागतो. अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं या आजारामध्ये दिसतात. अच्छा, आणि सर, हे जे नस दबणं आहे किंवा डिस्क बल्ज आहे हे नेमकं का होतं, याची काय कारण आहे? कोणताही आजार होतो त्याला कारण आहे. दोन मणक्यांच्या चकतीमध्ये त्या चकत्या ह्या सरकतात. त्याचं कारण आहे टॉर्क आणि फोर्स. मनुष्य एखादी वस्तू उचलतो आणि तो उचलताना टॉर्क आणि फोर्स चुकतो. त्याच्यामुळे गादीवरती प्रेशर येतं. एखादा मसल्स हा ओढला जातो, ताणला जातो आणि त्याच्यामुळे मसल ह्या शॉर्ट होतात. काही वेळा फेशिया ताणला जातो आणि त्याच्यामुळे स्ट्रक्चर जे आहे पेशंटचं, कमरेचा भाग किंवा मानेचा भाग किंवा मिडबॅक ही उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला शिफ्ट होते, वर खाली होते. चालताना पाय ताणला जातो, एखादा पाय लहान होतो उभं राहिल्यानंतर. हे सगळं जे आहे होण्याचं कारण जे आहे ते पहिलं म्हणजे पोश्चर. तुम्ही कसे उभे राहताय, कसे झोपताय, कसे चालताय हे चुकीच्या अवस्थेत केल्यामुळे बऱ्याच वेळा त्रासाला सुरुवात होते. दुसरं कारण आहे आहार. एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. वारंवार जेवल्यामुळे अजीर्ण आणि अजीर्णातनं उत्पन्न पोटदुखी, गॅसेस होणं, मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन आणि त्यातनं उत्पन्न झालेली पाठदुखी. तिसरं कारण आहे वारंवार एका जागेवरती सतत बसून राहणं. 8 तास 12 तास आज ड्युट्यांमुळे लोकांना बसावं लागतं एका जागी किंवा उभं राहावं लागतं आणि त्याच्यातनं उत्पन्न झालेली पाठदुखी किंवा स्लिप डिस्क. एखादं ओझं उचलताना त्याचा टॉर्क आणि फोर्स काहीतरी वेड्यावाकड्या अवस्थेत उचललं जातं आणि त्यातनं ही पाठदुखी. अशी वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळी दिसतात. सर, मला पुढचा प्रश्न जो विचारायचा तो असा आहे की मानदुखी असेल, कंबरदुखी असेल, स्लिप डिस्क असेल, लंबर स्पॉन्डिलिसिस अशा बऱ्याच आजारांवर तुम्ही उपचार करता. तर तुम्ही जी आधुनिक पद्धती आहे आणि प्राचीन पद्धती आहे याचा संगम तुम्ही केलेला आहे. तर नेमक्या या पद्धती काय आहेत, आधुनिक टेक्निक्स आणि प्राचीन टेक्निक्स? कोणताही मणक्याचा रुग्ण जेव्हा दवाखान्यात येतो त्याचं निदान होणं हे खूप गरजेचं आहे. आज बऱ्याच वेळा डिस्क बाहेर येणं किंवा MRIचा रिपोर्ट फक्त पेशंट बघतात आणि ठरवतात की आता किंवा डॉक्टरांना दाखवतात. त्यावेळेस डॉक्टर सांगतात की ऑपरेशन करायला पाहिजे, नस दबलेली आहे, चकती बाहेर आलेली आहे. एवढं नुसतं करून आम्ही आत्ता बघतो गेली
6 महिन्यामध्ये आफ्टर लॉकडाऊन बरेच पेशंट हे 3-3, 4-4 वेळा लॅमिनेक्टॉमी किंवा ओझोन थेरपी किंवा इंजेक्शन थेरपी घेऊन माझ्याकडे येतात. तर बऱ्याच वेळा निदान हे मॅच झालेलं असतं. बऱ्याच वेळा पेशंटचं डायग्नोसिस जे आहे ते चुकलं जातं. त्यामुळे निदान करत असताना कोणत्याही मणक्याचा रुग्ण आल्यानंतर प्रथमतः आपण त्याची नाडी परीक्षा करतो. नाडी परीक्षा केल्यानंतर पोश्चर पॅटर्न, गेट पॅटर्न, मसल टेस्टिंग, फेशियल टेस्टिंग, पेशंट कसा उभा आहे, कसा चालत आहे, कसा वाकत आहे याचं वेगवेगळ्या पद्धतीने निदान करतो. स्पर्लिंग टेस्ट, जिलेट टेस्ट, हे तिसरं नर्वोस्कोप नावाचं मशीन मी अमेरिकेवरून आणलेलं आहे. त्यामध्ये कोणता मणका कुठल्या बाजूला सरकला आहे, किती दिवसापासून सरकला आहे, चकती किती बाहेर आली, याचं सगळ्याचं एक आधुनिक निदान पेशंटचं केलं जातं. आणि त्यानुसार आपण मसल बिघडले आणि त्यातनं पाठदुखी चालू झाली आहे का, किंवा नसा दबल्या गेल्या आहेत का, फेशिया कुठेतरी मिसअलाइन झाला आणि त्याच्यामुळे ग्रॅव्हिटी चेंज होऊन, पोश्चर चेंज होऊन त्याच्यामुळे कुठे चकती बाहेर आली आहे का, 2 मणक्यातलं अंतर हे कुठेतरी पुढे गेलं आहे, मागे गेलं आहे, उजव्या साईडला गेलं आहे, डाव्या साईडला गेलं आहे. तर हे सगळं आपण प्रथमतः पेशंट कोणता आल्यानंतर त्यानंतर आपण एक्सरे बघतो. एक्सरेमध्ये कोणकोणते अलाइनमेंट कशी आहे, कोणता सेगमेंट कसा आहे, हे सगळं चेक करून मग ठरवतो की नक्की पेशंटला काय झालेलं आहे. बऱ्याच वेळा निदान जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि निदान जर परफेक्ट असेल तर पेशंट पहिल्या दिवशीच 60 to 70% पेशंटच्या सिम्पटम्समध्ये हे सुधारणा दिसते. अगदी सर, डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक जी आहे, ॲडव्हान्स टेक्निक जी आहे, जे विना ऑपरेशन करता तुम्ही उपचार करता, ती नेमकी काय आहे, काय त्यात वेगळं आहे आणि ही उपचार पद्धती कशा प्रकारे केली जाते? डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक म्हणण्याचं कारण आहे, गेले 12 ते 15 वर्षामध्ये माझे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जे स्पाईनसाठी चांगलं आहे, जे स्पाईनसाठी उत्कृष्ट आहे आणि ज्याच्यामध्ये खरेच रिझल्ट आहेत, अशा प्रकारच्या टेक्निक मी स्वतः जाऊन वेगवेगळ्या कंट्रीमध्ये शिकलो. त्याचे माझे 31 कोर्सेस वेगवेगळ्या कंट्रीमध्ये झाले. ज्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट पद्धती आहे ती म्हणजे क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट. आज सध्या खूप चर्चा त्याच्यावरती होते. यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ लोक बघतात की बोन सेट करतात, ते मान सेट केली जाते, कमरेचा भाग सेट केला जातो. तर क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट ही खरंच एक अत्यंत वैशिष्ट्य त्याच्यामध्ये काय तर वेगवेगळ्या 3-4 प्रकारच्या टेक्निक्स त्यामध्ये वापरल्या जातात. आत्ता सगळ्यात जगात जी पद्धत वैशिष्ट्यपूर्ण चालू आहे ती म्हणजे गॉन्स्टेड टेक्निक, पाल्मर टेक्निक, थॉम्सन टेक्निक. या सगळ्या टेक्निकचे वेगवेगळे प्रोब्स जे आहेत, वेगवेगळे टेबल्स, ड्रॉप टेबल्स, वेगवेगळ्या गन्स या आपल्या दवाखान्यात आहेत. जो काही मणका पुढे मागे वर खाली सरकला आणि त्याच्यामुळे नऊ दबली जाते, ते पहिल्याच दिवशी क्रायोप्रॅक्टर सेशन घेतल्यानंतर मुंग्या येणं हा जो प्रकार आहे किंवा चक्कर येणं हा जो प्रकार आहे तो पहिल्याच दिवशी कमी होतो. ही अत्यंत सुरेख टेक्निक आहे. त्याच्यानंतर दुसरी चिकित्साची पद्धत म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन. ही अत्यंत जगभरात आत्ता सगळीकडे एकदम त्याच्यावरती इव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट आहेत. सायंटिफिक ॲप्रोच आहे. या सगळ्या गोष्टींचे इव्हिडन्स पेपर आज पब्लिश आहेत जगभरामध्ये. फेशियल मॅनिप्युलेशनमध्ये स्पेसिफिक पोश्चर करेक्शन केलं जातं. ज्या पेशंटचा ग्रॅव्हिटी नाही आहे, ज्या भागातल्या मसल ह्या शॉर्ट झालेल्या आहेत, ज्या भागामध्ये मसल ह्या इलॉंगेट झालेल्या आहेत किंवा पीळ वाढलेल्या आहेत, त्या सगळ्या मसलचा पॅटर्न पेशंटला एका स्ट्रक्चरमध्ये बॅलन्स केलं जातं. त्यानंतर तिसरी ट्रीटमेंट आहे मर्मथेरपी. चौथी ट्रीटमेंट आहे इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. सॉफ्ट टिश्यू आणि डीप टिश्यूला बॅलन्स केलं जातं. अल्ट्रासाऊंड थेरपी आहे, ज्यामध्ये कॅलोजन फायबरच्या गाठी जिथे साठलेल्या आहेत त्या सगळ्यांना सोडवलं जातं. चौथी प्रोब योगा मेथड जी आहे त्यामध्ये स्पेसिफिक कस्टमाइज योगा पेशंटचा झूमवरती आत्ता घेतला जातो. आठवड्यातनं 3 दिवस योगा पेशंटला ऑनलाईन आम्ही सेशन्स घेतो त्याच्यामुळे कोणताही रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर त्याचं एकत्रित उपचार पद्धती कस्टमाइज दिली जाते. त्याच्यामुळे पेशंटचं निदान पहिलं करणं आणि त्यानंतर चिकित्सेचा एक पॅटर्न आखला जातो आणि तो महिन्यातनं 1 दिवस पेशंटला दवाखान्यात यावं लागतं. साधारण 2 तासापासून 4.5 ते 5 तासाचे उपचार केले जातात. त्या ट्रीटमेंटमध्येच पहिल्याच दिवशी पेशंटला 50% जवळजवळ 90-95% पेशंट पेन फ्री, मुंग्या कमी होणं, चक्कर कमी होणं अशा प्रकारचे वेगवेगळे सिम्पटम्स पेशंट सांगतात. अरे वा, खूप छान अशी ही सर्जरी आहे, ही उपचार पद्धती आहे. खरं तर तुम्हाला कंबरदुखी किंवा मानदुखी, लंबर स्पॉन्डिलोसिस अशा काहीही प्रकारचे आजार असतील किंवा असं दुखणं जाणवत आहे तर नक्कीच तुम्ही एकदा सरांना भेट द्यायला हवी. प्रत्यक्ष तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता किंवा सध्या तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यांना संपर्क करून अजून काही तुमचे प्रश्न असतील किंवा शंका असतील त्यांचं निरसन करून घेऊ शकता. आणि
हे सगळं जे आहे ते विना ऑपरेशन, न ऑपरेशन करता सर करत असतात. तर नक्कीच एकदा तुम्ही सरांचं मार्गदर्शन घ्यावं. अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक असं सरांचे यूट्यूब चॅनल आहे, तर तिथे तुम्हाला अधिक माहिती देखील मिळू शकते. तर तेही तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्कीच एकदा तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओज बघा. एक छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते. पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं साम संजीवनीमध्ये स्वागत. मानदुखी, कंबरदुखी, दबलेल्या नसेवर विना ऑपरेशन उपचार यावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विराज भंडारी सर. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं सर, विना ऑपरेशन करता ही सगळी उपचार पद्धती करत असतात आणि अशा बऱ्याच रुग्णांवर, 10,000पेक्षाही अधिक रुग्ण आहे ज्यांचे ऑपरेशन सरांनी वाचवलेले आहेत. आणि असेच जे पेशंट्स आहेत त्यांनी त्यांचे अनुभव आपल्यासोबत शेअर केलेले आहेत, आपल्या समोर मांडलेले आहेत. त्यातलेच काही अनुभव माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार. नमस्कार, मी सौ निलिमा कासनगोट्टुवार. मी चंद्रपूर येथील रहिवासी. मला सप्टेंबर महिन्यापासून बॅक पेनचा त्रास सुरू झाला. मी वाकू शकत नव्हती, मी 2 पावलं चालू शकत नव्हती, बसता येत नव्हतं मला. मी स्नानसुद्धा उभं राहून करायची. आणि ज्यावेळेला मी सगळे दवाखाने फिरले, MRI करायला सांगितला ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी, त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुमची नस दबलेली आहे आणि तुम्हाला सर्जरीशिवाय उपाय नाही आहे आणि जर तुम्ही लगेच उपचार नाही केले तर तुम्हाला पॅरालायसिस होऊ शकते. त्या रात्रभर मी झोपली नाही आणि लगेच 2 दिवसांनी सॅम TV सुरू करताच मला डॉक्टर भंडारी यांची मुलाखत दिसली आणि ती मुलाखत मी पूर्ण रेकॉर्ड करून ठेवली. आणि ज्यावेळेला मग परत यूट्यूबवर सर्च करत गेले, ABP माझावरची मुलाखत दिसली आणि सरांचे यूट्यूबवरचे प्रोग्राम पाहिले आणि आम्ही लगेच डॉक्टर भंडारी क्लिनिकला फोन लावून अपॉइंटमेंट घेतली आणि डिसेंबर 24 तारखेला मी इथे पहिल्यांदा आली. ज्यावेळेला मी आली त्यावेळेला मला सरळ उभं राहतासुद्धा येत नव्हतं. माझं पोश्चर पूर्ण वाकडं झालेलं होतं. फेशियल मॅनिक्युलेशन जेव्हा सिस्टरनी मला केलं त्यावेळेला मला इतका त्रास होत होता, परंतु त्यांनी सांगितलं की यावेळेला फक्त तुम्हाला त्रास होत आहे, दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही याल तर पुष्कळ 50% रिकवर होऊन याल. माझी बसण्याची कंडिशन इतकी खराब होती की मी माझे देवसुद्धा वरती ठेवले आणि उभं राहून पूजा करायची. परंतु ज्यावेळेला इथे आली सांगितलं की नाही तुम्ही बसत जा, काही फरक पडत नाही, तुम्हाला बसायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि मग मी लगेच इथून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून देव माझे मी खाली घेतले आणि देवपूजेला सुरुवात केली. मला खूप समाधान वाटलं. माझ्या पायात खूप मुंग्या येत होत्या. मी 1 मिनिटसुद्धा उभी राहू शकत नव्हती, अशा झरझर मुंग्या यायच्या. परंतु आज मी सगळे कामं करू शकते. ज्या वेळेला मला त्रास सुरू झाला मी 2 वेळेला स्वयंपाकी नव्हती माझ्याकडे आणि आज मी अभिमानाने सांगते की मी सगळे घरचे कामं एकटी करते. मला फार अभिमान आहे या हॉस्पिटलचा आणि या स्टाफचा आणि डॉक्टर साहेबांचा. आणि सगळे फॉलोअप मी पाहिले. डॉक्टरांसोबत मी योगा केला सकाळचा आणि खानपान, आहार विहार सगळं डॉक्टरांच्या फाईलनुसार मी केलेलं आहे. आणि मला जो या उपचार पद्धतीमुळे फायदा झाला तो सगळ्यांना व्हावा. आणि ज्याला कोणाला जर कोणी सर्जरी सजेस्ट करत असेल तर त्यांनी एकदा प्लीज भंडारी क्लिनिकला यावं. या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर येथील स्टाफ सर फार मोकळा आहे. आपल्या मनात कुठलीही भीती ठेवत नाही की नाही लगेचच तुम्हाला आता सुरूच करावं लागेल, अशी कुठली जबरदस्ती नसते. समजावून सांगतात आणि मग ते उपचार पद्धतीला सुरुवात करतात. आणि जी आता आधुनिक रोबोटिक पद्धत आलेली आहे त्याच्यामुळे तर फार जास्त रिलॅक्स वाटतं. आणि इतकाही प्रवास करून इथे आल्यानंतर मला जे समाधान मिळतं ते आजच्या ट्रीटमेंटपर्यंत मिळालं नव्हतं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की मला जो आनंद मिळाला तो तुम्हालाही मिळेल. कृपया एकदा यांच्या क्लिनिकला भेट द्या. डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक. प्रथमतः रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर नाडी परीक्षा, मणकेची तपासणी, स्पाइन वर्टेब्रा सेगमेंट अलाइनमेंट टेस्टिंग, मसल टेस्टिंग, नर्वोस्कोप, गेट पॅटर्न टेस्टिंग, posture testing, facial alignment testing, spine and prone position testing,
एक्स-रे, उभे राहून पूर्ण पाठीचा एक्स-रे काढूनच दवाखान्यात घेऊन येणे, झोपून एक्स-रे काढू नये। यानंतर निदान केले जाते मणक्याचा विकार का व कसा होत आहे, त्यानुसार रुग्णाचे ग्रॅडेशन केले जाते। 15 ते 20 प्रकारच्या उपचारांपैकी कोणते उपचार गरजेचे आहेत ते सांगून साधारण दर 28 दिवसातून एक दिवस 4 ते 6 तासांचे उपचार केले जातात। किती उपचार घ्यायचे हे पहिल्या दिवशी तपासणी झाल्यानंतरच सांगितले जाते। प्रथम दिवशी येताना सकाळी 10 वाजता किंवा दुपारी 2:30 वाजता वेळेवर आले तर त्याच दिवशी मॅन्युअल थेरपी व उपचार होऊ शकतात। त्यासाठी अपॉइंटमेंट घेऊनच यावे। खूप सुंदर अशा प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत। सर, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की नस दबलेली बरी होऊ शकते का आणि ऑपरेशन खरंच टळू शकतं का? नस दबलेली नक्कीच बरी होऊ शकते। योग्य निदान, मी वारंवार सांगतो की निदान हे परफेक्ट जर असेल तर पेशंट 1,00,000% बरा होऊ शकतो। जर निदानच चुकीचं असेल तर ट्रीटमेंट या सगळ्या चुकतात। तर निदान जे आहे ते खरंच परफेक्ट होणं गरजेचं आहे आणि निदान जर परफेक्ट असेल तर ऑपरेशन हे 100% टळू शकतं। जिथं एव्हियन सारख्या केसेस आहेत किंवा जिथे डिस्क चकतीच तुटून पुढे गेली, अँट्रोलिस्थेसिस सारखे पेशंट आहेत, तिथेच फक्त ऑपरेशन लागतं। पण तशाही केसेस विना ऑपरेशन नुसत्या आयुर्वेदिक औषधावरती प्रोलॉंग होऊ शकतात। पण आमच्याकडे ज्या केसेस येतात त्यांना आम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर कट सांगतो, हे असं तुमचं प्रोग्नोसिस असेल, पहिल्या 5 महिन्यामध्ये तुम्ही 100% बरे होताल। तसेच केसेस आपण भंडारी क्लिनिकमध्ये ट्रीट करण्यासाठी घेतो। ज्यांना गरज असेल की हे केस आमच्या ट्रीटमेंटनी बरी होणार नाही, त्यांना आम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर कट सांगतो की ही ऑपरेशनचीच केस आहे, तुम्ही ऑपरेशनला जावा। त्याच्यामुळे येणाऱ्यांपैकी 99% केसेस या बऱ्या होणाऱ्या असतात। एखादी 2% केसेस ज्या आहेत की ज्या लिस्थेसिस सारखी केस जर आली तरच त्याला ऑपरेशन हे लागतं। त्याच्यामुळे अशा नसा दबलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा मुंग्या ज्यांना येतात, ते सतत पाय जड होतोय, बधीर होतोय, 5 मिनिटांसुद्धा पेक्षा चालता येत नाही आणि ज्यांची ऑपरेशन झाली आहेत आणि त्यांना त्रास होतोय तर नक्कीच ह्या थेरपीने बरे होऊ शकतात। अगदी सर, आत्ता जे प्रेक्षक तुम्हाला बघतायत त्यांना तुमचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते तुम्हाला कुठे आणि कधी भेट देऊ शकतात? स्वारगेटला स्पाईन क्लिनिक आपलं आहे आणि त्याच्यावरती आपण सायंटिफिक एव्हिडन्स बेस म्हणजे आपले 2-3 सायंटिस्ट आत्ता आपले ऑस्ट्रेलिया अमेरिकेत आमच्यासाठी काम करत आहेत। प्रत्येक पेशंटचं रिव्ह्यूज, प्रत्येक पेशंटचा डाटाबेस आपण यूट्यूब फेसबुकला आहे। तसं स्वारगेटला क्लिनिक आहे। ज्या लोकांना अधिक माहिती पाहिजे त्यांनी यूट्यूब चॅनल आहे माझा, तोच पहा। कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, कसं चालायचं आहे, हे जरी सुधारलं तर तुमचे आजार हे नक्कीच आटोक्यात येतात। अगदी सर, खूप पेशंट्स असेही असतात की ज्यांना फक्त म्हणजे एक घाबरतात ते की आपल्याला ऑपरेशन करावं लागेल जेव्हा मान दुखते किंवा कंबर दुखते, त्यांना ही खूप मोठी गोष्ट वाटते आणि म्हणून ते डॉक्टरांकडे जात नाही। तर त्या पेशंट्सना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? हे बघा, घाबरणं हे साहजिक आहे। ऑपरेशन कुणालाही सांगितलं तर सगळ्यांनाच BP वाटतं, कधी शुगर वाटते, तर घाबरून न जाता एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंटचं व्यवस्थित निदान केलं गेलं आणि त्यांना व्यवस्थित चेक केलं गेलं तर समजतं की कोणता मसल हा इन्वॉल्व आहे, कोणता फेशिया इन्वॉल्व आहे। त्याच्यामुळे कोणी घाबरून जायचं नाही आहे। नक्कीच एकदा फक्त व्हिडिओज आमचे बघा आणि एकदा भेटा येऊन, म्हणजे समजेल तुम्हाला की काय आमची टेक्निक आहे आणि त्याचबरोबर त्या टेक्निकनी आज मी सांगतो 3-3, 4-4 वेळा ऑपरेट केलेले रुग्ण जे 2 मिनिटं चालू शकत नव्हते, आज ते गिरनार चढतात ते स्वतःहून, 6 किलोमीटर सायकलिंग चालवतात ते। त्याच्यामुळे ही जी एकत्रित इंटिग्रेटेड मेथड पद्धत आहे आणि ही पद्धत खूप चांगल्या प्रकारे एक वरदान आहे पेशंटसाठी। ज्या मणक्याचे विकार ज्यांना आहेत किंवा ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे, मानेचा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेची चकती ही बाहेर येते, त्याच्यामुळे आर्टरीजवरती प्रेशर येऊन मान उजवीकडे घेतली तर चक्कर येते, मान डावीकडे घेतल्यानंतर चक्कर येते, त्यांची चक्कर ही पहिल्या दिवशी
पूर्णपणे बंद होते. त्याच्यामुळे घाबरून न जाता ऑपरेशन सांगितलं म्हणजे आपण संपलोय, आता लुळे पांगळे होणार, हा विचार पहिला काढा. तुमच्यासाठी मॅन्युअल थेरपी हे अत्यंत वरदान आहे आणि ते नक्कीच तुम्हाला त्यातनं बाहेर काढू शकतं आणि तुम्हाला परत नवसंजीवनी देऊ शकतं. अगदी. आणि हीच भीती तुम्हाला घालवायची असेल तर आत्ताच तुम्ही यूट्यूब चॅनलवर सरांचे हे व्हिडिओज बघू शकता, त्यांच्या टेक्निक्स बघू शकता. त्यासाठी फक्त यूट्यूबवर जा आणि डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक या नावाने सरांचा यूट्यूब चॅनल आहे. एकदा तिथे जाऊन नक्कीच तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता, अधिक व्हिडिओज बघू शकता आणि मग तुम्ही सरांना संपर्क करू शकता. त्यासाठी सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही सरांना प्रत्यक्ष भेट देऊ शकता आणि सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सरांच्या क्लिनिकचा पत्ता देखील सध्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, तो देखील तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच एकदा सरांना भेट द्या. अशा काहीही आजारांशी तुम्हाला लढायचं असेल आणि उपचार करून घ्यायचा असेल, यशस्वी उपचार करून घ्यायचा असेल, तोही ऑपरेशन न करता, तर तुम्हाला एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी सर आज आपल्यासोबत इथे आहेत आणि त्यांचे नंबरही देखील तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सर तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. आणि साम संजीवनीमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.